तुम्हाला सांगते, आधी पाऊस पडत नव्हता म्हणून आपण बोंबाबोंब करत होतो, आणि आता आता अतिवृष्टी झाली आहे. त्याच्यामुळे ना न्यूजमध्ये पण सारखं काही ना काहीतरी अशा निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात. कुठेतरी रस्ता खचलाय, कुठेतरी दरड कोसळली आहे, झाडं उन्मळून पडलेली आहेत, माणसं मरतायत. बास बास. मी ना आता आता ह्याच्या उपर मी जास्त निगेटिव्ह गोष्टी मी सहन नाही करू शकत, कारण आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी टेन्शन हे असतं. आणि शिवाय आता हे या सगळ्या अशा गोष्टी, मी म्हटलं बास झालं. आता ना काहीतरी पॉझिटिव्ह करूया आपण लाईफमध्ये. म्हणून खूप विचार केला आणि मग ठरवलं की रोज एका माणसाला तरी नक्की हसवायचं. खूप चॅलेंजिंग आपल्याला हे स्वीकारलेलं आहे मी, टास्क आहे ही. कारण माणसाला रडवणं खूप सोपं आहे. एखाद्याला हर्ट केलं ना तर माणूस थोडा, किंवा त्याच्या बॅड पॅचेसवरनं काही चिडवलं, त्याला मुद्दामून खवचटपणे बोललं, तर माणूस हळवा होतो आणि रडू शकतो. परंतु एखाद्या माणसाला हसवणं खरंच खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. पण आता ती स्वीकारलेली आहे मी. सुरुवात केली माझ्याच हक्काच्या माणसापासून, माझ्या नवऱ्यापासून. त्याला जाऊन मी फक्त एवढंच बोलले, आजपासून ना मी मी डाएट करणार आहे. आणि तुम्हाला सांगते, एवढा खळखळून हसला ना, एक क्षणभर मला प्रचंड राग आला होता की एखादी गोष्ट मी ठरवली आणि त्याच्यावरती हा मुद्दामून असा हसतोय. पण म्हटलं नाही, भक्ती, आपण टास्क ठरवलेली आहे, त्याच्यामुळे आता मला रागवण्याचा काही अधिकार नाहीये. त्यामुळे मी पण मग हसले आणि मी पण एन्जॉय केलं. बरं, गोष्ट इथेच नाही थांबली. तो नंतर गेला ऑफिसमध्ये आणि डबा खाताना सहज त्याच्या कलिग्सला पण त्याने सांगितलं की अरे, भक्ती पण आज म्हणत होती की आजपासून डाएट करणार आहे. झालं ना, त्याच्या मित्रांचे मला मेसेजेस की काय वहिनी, आजपासून डाएट करणार आहात, हे आणि स्माइली पाठवतात मला. नंतर मला पण हसायला आलं. मी म्हटलं चला जाऊ दे, मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. एकाच दिवशी बऱ्याच माणसांना मी हसवलेलं आहे माझ्या निर्णयावरून. त्यानंतर 2 दिवसांनी समोरच्या काकू होत्या, त्या सगळं घरातलं सगळं आवरून अशा त्रस्त भावनेने, चेहऱ्यावरती भाव होते त्यांच्या, आणि त्यांना जायचं होतं लग्नाला, सगळं आवरून माझ्याकडे अशा आल्या. तर मी म्हटलं अशा का दिसताय काकू, म्हटलं किती छान दिसताय, तर वाटत नाहीये तुमचं एवढं वय झालेलं आहे. म्हटलं एकदम 35शीतल्या वाटताय, फक्त चेहऱ्यावर ना एक छान असं छोटंसं स्माईल ठेवा, खूप गोड दिसाल मग. तर इतक्या छान हसल्या माहितीये, खरंच सांगते, अगदी ईर्ष्यावालं स्माईल होतं त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि मला पण इतकं समाधान मिळालं त्यातनं, खरंच सांगते. आणि संध्याकाळी त्यांचा मुलगा माझ्या दाराशी. तर मी म्हटलं काय झालं रे, तर मला म्हणाला आईने आंबे पाठवलेत 5 डझन. म्हटलं हा, म्हटलं मी नाही ऑर्डर केले 5 डझन हे आंबे. तर मला म्हणाल नाही, ते तुम्ही आईशीच काय ते बोलून घ्या. मग मी त्यांना आवाज दिला आणि म्हटलं हो काय, म्हटलं मी नाही मागवलेत, मी नाही ऑर्डर केले. तर मला म्हणाल नाही हो ताई, तुम्ही इतकं गोड आहात ना, म्हणून मी आमच्या गावचे आलेत ना ते पाठवले तुम्हाला. मी खरंच सांगते, शपथ, आंबे मिळावे म्हणून मी त्यांची तारीफ नव्हती केली. मी माझं मिशन ठरवलं होतं म्हणून मी त्यांची तारीफ केली होती. पण आता त्या खुश झाल्या ना, आणि मला आंबे दिले, मी एन्जॉय केले, मी खाल्ले. आणि त्याच्यानंतर एकदा मी गेले होते मंडईमध्ये भाजी आणायला. आणि तेव्हा मग आमच्या नेहमीचा भाजीवाला, जरा आता पाऊस खूपच पडतोय त्याच्यामुळे भाजी विकली जाईल का नाही असं सगळं टेन्शन होतं त्या चेहऱ्यावरती. तर मी म्हटलं काय रे, म्हटलं स्माईल फ्री आहे का, त्याला पण 1 किलोचा वगैरे असं काही रेट लावतोय, किलोच्या रेटने विकतोय स्माईल. तर मला म्हणाला नाही ताई, तुझ्यासाठी फ्री आहे ताई स्माईल, फक्त कोथिंबीर फ्री नको मागूस. म्हटलं काय म्हणतोस, हा कोथिंबीर महाग झाली आहे, कोथिंबीर फ्री नको मागू, बाकी स्माईल तुझ्यासाठी ऑलवेज फ्री आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. ते त्याचं वाक्य ऐकून मलाच हसायला आलं. तर अशा अशा क्षुल्लक गोष्टी असतात की एखाद्याचं, कोणाचं कौतुक केलं, कोणाला प्रोत्साहन दिलं, कोणाला एखादा साधा सिंपल जोक सांगितला, तर आपण समोरच्याला हसवू शकतो. तो जोक आपल्यासाठी खूप निव्वळ असतो, खूप एकदम साधारण असतो, पण मे बी समोरची व्यक्ती जी असेल ती टेन्शनमध्ये असेल, तर त्याच्या दिवसभरातला तो एक सुंदर क्षण बनू शकतो. बरोबर आहे ना.
तुम्हाला पण काही सुचत असतील अशा वेगवेगळ्या युक्त्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इन्स्टावरती जसं तुम्ही लाईक शेअर आणि फॉलो करताय तसं यूट्यूबला सुद्धा नक्की तुम्ही सबस्क्राईब हसलात ना मिशन सक्सेसफुल नक्की सबस्क्राईब करा. बाय.